चालेल आणि दरच कधी लोकल ट्रान्सपोर्टचे वाढणार नाही, असं कोल्हापूर हे देशातलं पहिलं शहर करता येईल का, अशा प्रकारची संकल्पना त्या काळामध्ये मी त्या ठिकाणी मांडली होती. पण खरं तर आम्ही हे सगळं त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही. रेल्वे स्टेशन नंतर रेल्वे स्टेशन गावाच्या बाहेर न्यावं अशा पद्धतीचा विचार मी मांडला होता. रेल्वे स्टेशनची जी जागा आहे तिथं आपण काहीतरी एक चांगलं कोल्हापूर कॉर्पोरेशनच्या वतीनं स्मारक आणि इतर चांगल्या गोष्टी कराव्यात. तो रेल्वे ट्रॅक जो आहे ते 2 रस्ते आत जायला बाहेर यायला आपण करावे, अशी ती कल्पना त्या काळामध्ये मांडली होती. म्हणजे अशा अनेक कल्पना खरं तर आम्ही मांडायचा प्रयत्न केला होता. मला वाटते नंतरचा जो सत्ता संघर्ष झाला तो तुम्ही सगळे बघितला आणि मग उदय साळोखेंना आम्ही म्हणजे सई खराडेंच्या नंतर त्या ठिकाणी महापौर म्हणून त्या ठिकाणी बसवलं. त्याच्यानंतर ही जी सगळी कामं पुढे नेण्याचा जो केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी बघितला आहे आणि म्हणून काहीतरी एक नातं या शहरातल्या प्रत्येक विभागात कामाच्या निमित्तानं, शहराबद्दलच्या चांगल्या स्वप्नांच्या निमित्तानं खरं तर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जपले. आणि त्याच्यानंतर खरं तर मी का थांबलो ह्याच्याबद्दलची सुद्धा भूमिका मी जाहीरपणानं सगळ्यांच्या समोर मांडली होती. आणि ते कारण सांगितल्यानंतर आज एक मतप्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्यासमोर आला की एक वेगळी परिस्थिती आज पुन्हा निर्माण झाली. म्हणजे निष्ठा, विचार हा कोल्हापूरमध्ये शिल्लक आहे का नाही अशा प्रकारचा एक काळ प्रत्यक्ष आल्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर कोल्हापूरच्या जनतेला ह्यातनं सुद्धा काही चांगलं आपल्याला निर्माण करता येऊ शकतं. चांगली माणसं आपल्याला लोकांच्या समोर आणता येऊ शकतात, ज्यांना खरोखर शहराबद्दल प्रेम आहे किंवा एक सार्वत्रिक कोल्हापूरचं जे वैभव होतं प्रचंड मोठं त्याच्याबद्दलची जाणीव आहे. या विचारातनं आज आम्ही परत एकदा हा एक विचार घेऊन लोकांच्यापर्यंत आलोय. आज आता जी लोक आलेली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बोलणार आहोत, त्यांच्या भावना, त्या विभागातल्या लोकांच्या भावना समजून घेणार आहोत आणि मग कसं पुढं जावं त्याच्याबद्दलचं एक आमचं धोरण आम्ही त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत. आज पुण्यामध्ये महायुतीची बैठक होती, उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होणार आहे. आता